फलंदाज दीपकला पहिला चेंडू पाहिला सुरुवात चांगली पाहावी नक्कीच सुरुवात या ठिकाणी चांगली मी तर म्हणेन गोलंदाज करून देतोय आपल्या संघाला परंतु पहिल्याच बॉलवरती जीवनदान देखील मिळालंय दीपकला फायदा कितपर्यंत उठवणार ओव्हरपिच बॉल पुन्हा एकदा फटका फसला जिंकची संधी परंतु या ठिकाणी अगदी थोडासा फाईन होते आणि त्याचकरिता दान आणि त्यानंतर दुसऱ्या बॉलवरती स्वतःचं आणि संघाचं अकाउंट ओपन करत असताना 2 धाबा त्या फलकावरती या ठिकाणी पाहायला मिळत आहेत पहिला बॉल पहिल्या तर अगदी बॅटची कडा होती परंतु पहिल्या स्लिप मध्ये झेल थोडा कठीण होता झेल ड्रॉप झाली पहिला बॉल डॉट परंतु त्यानंतर लगेच दुसऱ्या बॉलवरती आपलं अकाउंट ओपन करत असताना टॉस या ठिकाणी आपण पाहिलं तर अगदी हा चेंडू रिडार मध्ये बॉलला पाठवला सरळ लंगांच्या डोक्यावरनं स्वीट साऊंड ऑफ द बॅट या स्पर्धेचा दणदणीत आणि खणखणीत षटकार फलंदाज दीपकच्या बॅट मधून ते पुन्हा एकदा लॉंगॉनच्या डोक्यावरनं बॉल फेकला सीमा पार लगातारचा दुसरा तडाखा दुसरा षटकार षटकाराच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 14 या धाव फलकावरती पहिला बॉल डॉटला परंतु त्यानंतर पाहिलं तर अगदी दुसऱ्या बॉलवरती 2 धावा परंतु त्यानंतर तिसऱ्या आणि चौथ्या बॉलवरती लगातार त्या ठिकाणी घातकी वार सुद्धा तरी केले जातात दीपक यांच्या बॅटमधनं पाहिलं तर नक्कीच गोलंदाजावरती थोडस दबाव म्हणावं लागेल अजय वरती सुरुवातीला चांगला लेंथ वरती फेकला परंतु त्यानंतर फुल टॉसला खऱ्या अर्थानं बॅटरला ठिकाणी सेट करून दिलं शॉर्ट ऑफ प्लेन हुक केला फटका चांगला अगदी पॉवर प्लेचा पुरेपूर फायदा उचलला जातोय परंतु इथे हा बॉल देखील सीमा पार जातोय मागच्या 2 बॉलवरती 2 षटकार आले परंतु त्यानंतर या बॉलवरती 1 बाउन्स इनटू द 4 रन चौकार चार्जर घेऊन ये तुझा यांना घेऊन चार्जर घेऊन ओव्हर मध्ये अगदी धावांचा पाऊस अगदी स्वप्नबद्ध सुरुवात या ठिकाणी करून देत असताना सारंग संघासाठी दीपक मी मगाशीच म्हटलं की षटकातील शेवटचा बॉल 1 टू गो गुडलंड स्पॉट या ठिकाणी झेलची संधी परंतु या ठिकाणी अगदी पाहिलं तर पहिल्या नाही दुसऱ्या नाही परंतु तिसऱ्या प्रयत्नात या ठिकाणी झेल कंप्लीट केला जाता बॅक टू द पॅव्हिलियन पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा एका गडाच्या बहुबदल्यात त्याच दरम्यान आम्ही विनंती करू माननीय श्री शेखरजी देशमुख व त्यानंतर स्वप्नीलजी देशमुख या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल की आपण याचा आपल्या व्यासपीठावरती आपल्या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत व त्यानंतर अक्षय देशमुख तुषार देशमुख रमाकांतजी देशमुख गणेश नरे या सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करू आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती वर्णा चषकामध्ये आपलं सर्वांचं या स्पर्धेत सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे षटक अगदी पाहिलं तर पहिले संपलंय सुरुवातीला पाहिलं तर दीपक घातकी ठरला परंतु शेवटच्या बॉलवरती त्याच दीपकला शांत केलं अजयनं शेवटच्या बॉलवरती विकेट निर्माण करून दिली अगदी त्या ठिकाणी कमबॅक करून दिले शेवटच्या बॉलवरती अजयनं पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर 18 धावा पाहिल्या परंतु षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती रुपेश
अगदी यूट्यूब लाईव्ह पाहू शकता ते नक्कीच आपल्या हक्काचं चॅनल म्हटलं तर KTC कर्जत टेनिस क्रिकेट .in वरती ही स्पर्धा तुम्ही नक्कीच पाहू शकता. KTC लाईव्ह इव्हेंटवरती आपण ही स्पर्धा पाहू शकता. जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतायत ऐकतात त्या सर्व प्रेक्षकांचं या ठिकाणी सहर्ष हार्दिक स्वागत. षटक क्रमांक 2 गोलंदाज बॉलिंग मार्क वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर गोलंदाज रुपेश अगदी पहिलाच बॉल चांगला प्लेसमेंट राहिला या ठिकाणी अर्जुनचं. नक्कीच अरुणचं चांगलं प्लेसमेंट, परंतु त्यानंतर पाहिलं तर 2 धावा पूर्ण केला. 2 धावसंख्येच्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 20 या धाव फलकावरती. अगदी अरुणला माहिती आहे विकेट आल्यानंतर इथनं संयमी खेळ करायचा आणि सध्या तरी तो संयमी खेळ करत असताना परंतु डीप मध्ये आपण पाहिलं कव्हरच्या क्षेत्रात चुकीचे फिल्डिंग लेझी क्रिकेट पाहायला मिळतो या ठिकाणी मोहिनी संघाकडनं. अगदी बॉल अगदी या ठिकाणी पाहिलं तर थोडासा खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं डीप मध्ये. अगदी हातामध्ये बॉल होता परंतु थोडासा मी तर म्हणे नशिबाची साथ मिळाली ती म्हणजे सारंग संघाला आणि अरुण या फलंदाजाला. धावसंख्या जाऊन पोहोचली चौकाराच्या मदतीने 24 धावा. शॉर्ट प्लेन बॉल अगदी पुन्हा एकदा स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी पंचांचा इशारा आला. इट इज अ व्हाईट बॉल. एक अवांतर धाव फलकावरती ऍड केली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 25 वरती 25 धावा पाहायला मिळतात. प्रत्येक बॉल टू बॉल अपडेट, प्रत्येक रन टू रन अपडेट या ठिकाणी नक्कीच तुम्हाला ऑनलाईन पाहायला मिळते. खूप चांगले स्कोरिंग अगदी आमचे ऑफिशियल अपडेटर आणि त्यानंतर आमचे स्कोरर मित्र देखील देत असताना परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाज दिशा बरकटलाय. लगातारचा दुसरा खराब चेंडू. या ठिकाणी पाहिलं तर पहिल्याच मॅच मध्ये धावांचा पाऊस पाहायला मिळतोय. धावसंख्येचा विचार केला तर पुन्हा एकदा एका धावसंख्येने पुढे जाऊन पोहोचते 26 धावा. पाहिलं तर शपल खेळण्याचा प्रयत्न करायचा होता परंतु हा चेंडू पॅड वरती परंतु पंचांकडे अपील केली होती परंतु पंचांना नक्कीच पंचांनी सांगितलं की हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे आणि त्या कारणास्तव नक्कीच अपीलला फेटाळून लावला आणि त्यानंतर पाहिलं तर एक धाव लेग बायच्या माध्यमातून मिळणार आहे ती म्हणजे सारंग टीमला. नक्कीच जे प्रेक्षक आम्हाला ऑनलाईन पाहतात त्या प्रेक्षकांचा आम्ही नक्कीच दिलगिरी व्यक्त करतो. नक्कीच साऊंड क्वालिटी थोडीशी या ठिकाणी खराब असल्या कारणास्तव नक्कीच जी साऊंड क्वालिटी थोड्या वेळामध्ये नक्कीच आम्ही क्लिअर करण्याचा प्रयत्न करू. तर चला मोहिनी संघ जास्त वेळ घ्यायचा नाहीये. 4 षटकांसाठी तुम्हाला 20 मिनिटं देण्यात येत आहेत. पहिला बॉल पाहिला तर अगदी ठीक 9 वाजता पडलाय आणि आतापर्यंत जर पाहिलं तर 9 वाजून 10 मिनिटं या ठिकाणी कंप्लीट केलेले आहेत. बॉल अगदी हुक करण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी अगदी समीर बीट होत आहेत. डॉट बॉल कमबॅक करण्याचं काम सतत तरी रुपेश करतोय मैदानाच्या आत. प्रत्येक डॉट बॉल या ठिकाणी कमबॅक करून देण्याचं काम करेल ते म्हणजे मोहिनी संघाला. धावसंख्येचा विचार केला तर आतापर्यंत धावा या ठिकाणी अगदी लाईन आणि लेन पंचांना पाहावे लागले परंतु पंचांचा इशारा व्हाईट बॉल. या ओव्हरचा विचार केला तर हा तिसरा व्हाईट बॉल. नक्कीच हा षटक थोडासा लांब होत चाललाय. नक्कीच असेच आमचे सगळे स्कोरर आम्हाला सांगतायत. स्कोरर मित्र आमचे रवी वाघमारे अफाट मेहनत नक्कीच त्यांची पाहायला मिळणार आहे परंतु या ठिकाणी पंचांचा पुन्हा एकदा इशारा आलाय व्हाईट बॉल. कुठेतरी या अवांतर धावा आहेत त्या नक्कीच थांबवाव्या लागतील. ते म्हणजे मोहिनी संघाला कुठेतरी चांगली गोलंदाजी करावी लागेल. सातत्याने लाईन आणि लेनचा वापर करावा लागेल. आतापर्यंत जर विचार केला तर तब्बल 8 बॉल फेकलेत.
परंतु इथे देखील हा खराब चेंडू आहे, खराब बॉल, अगदी वाईट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतोय. अवांतर धाबा या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. नक्कीच ह्या धाबा येणाऱ्या वेळेमध्ये नक्कीच कठीण होऊ शकतात. ते म्हणजेच मोहिनी संघाला काहीतरी कानमंत्र मैदानाच्या आत दिले जातात गोलंदाजाला की नक्कीच या ठिकाणी सातत्याने टॉप पर्सेंटेज चेंडू फेकावे लागतील. फुलटॉस बॉल, फटका चांगला परंतु डीप मध्ये खेळाडू अगदी त्यांच्याही डोक्यावरनं बॉल सीमारेषा बाहेर, फाईन लेग सीमा बाहेर, षटकार. जे दडपण या ठिकाणी समीरनं निर्माण केलं. धावसंख्या जाऊन पोहोच बॉल, फटका फसलाय. जेलची संधी, कमबॅक करून दिनाची संधी आणि संधीचं केलंय सोनं. या ठिकाणी अजून एक विकेटचा पतन. मागच्याही ओव्हर मध्ये शेवटच्या बॉल वरती फलंदाजाला बाद केलं होतं दीपकला, परंतु आता याही ओव्हरच्या शेवटच्या बॉल वरती शेवट गोड केलंय गोलंदाज अरुणनं, गोलंदाज रुपेशनं. फलंदाज बाद या ठिकाणी पाहिलं तर समीर बॅक टू दी पवेलियन. नक्कीच खेळाडूला पाण्याची मागणी, तर 12वा प्लेयर मैदानाच्या आत जाऊ शकतो. देशमुख यांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण की नक्कीच आजच्या या नाईट मध्ये खेळाडूंना प्रोत्साहित करण्याचं काम नक्कीच स्वप्नील दादा करत आहेत. त्यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो. जाऊया माझ्या दिशेनं षटक क्रमांक 30. गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती मोहिली संघाकडनं गोलंदाज विकास. नक्कीच मागच्या 2 षटकांमध्ये पाहिलं तर अगदी धाबांचा पाऊस, परंतु विकेट सुद्धा आलेत, परंतु कुठेतरी धाबा आता कमी द्यावा लागतील विकासला. या षटकामध्ये आता झकास कामगिरी करावी लागेल. 6 बॉल मध्ये कमीत कमी धाबा द्याव्या लागतील. जर का जास्त धाबा आल्या तर नक्कीच धाबा चेस करायला थोड्याशा जड ठरू शकतील मोहिली संघाला, कारण की दोन्ही संघ एकाच ताकदीचे आहेत. मॅच पाहायला मजा येणार आहे. शॉर्ट प्लेट बॉल स्क्वेअर कट केलाय, फटका चांगला, परंतु टीम मध्ये खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. फटका सिंगल, भरपूर चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते. सिंगलच्या जोरावर धाबसंख्येचा विचार केला जाऊन पोहोचणार ते मध्ये 37 धाबा. 2 गड्यांच्या मोबदल्यात अगदी स्ट्राईक वरती पाहिला तर नवीन खेळाडू सागर यांना पण पाहू शकता. 4थ्या क्रमांकावरती अगदी बदला फलीमध्ये आलेत. आपल्या टीम साठी चांगला धाबा जमा करावा लागतील. शॉर्ट प्लेन बॉल, फटका चांगला, अगदी विषमध्ये हा फटका ढकलण्यात आला, परंतु टीम मध्ये आपण पाहतात चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. या षटकामध्ये नक्कीच विकास सध्या तरी झकास कामगिरी करतोय. मागील 2 बॉल वरती 2 धाबा खर्च केल्यात. धाबा संख्येचा विचार केला 38 धाबा पाहायला मिळतात. वर्णाई वर्डे चषक 2024 अगदी प्रथम या ठिकाणी नाईट शृंखला ऑर्गनाइज केल्याने अप्रतिम या ठिकाणी
भरपूर सुंदर असं आयोजन पाहायला मिळतोय. शॉट ऑफ प्लेन बॉल सफल झालाय. व्हॉट अ शॉट. बॉल जाय सरळ फाईन लेग सीमारेषा बाहेर. फलंदाज अरुणचा पाठपतना हा दुसरा तडाखा षटकार. षटकार ठुकलाय. अगदी ऍक्शन रिप्ले मध्ये देखील पाहिलं सफल झाले. त्यानंतर शॉट ऑफ प्लेन बॉल अगदी बॅटच्या रिडार मध्ये आणि त्यानंतर हा चेंडू सहजी मात्र सीमारेषा बाहेर जाताना आपण पाहिलाय. गुडलेन स्पॉटचा हा चेंडू पुन्हा एकदा उडवलाय. वोट शॉट. ओ हा देखील चेंडू पुन्हा एकदा त्याच क्षेत्रात फाईन लेग सीमारेषा बाहेर. लगातारचा हा दुसरा षटकार. प्रेक्षक वर्ग यस तर चौकार या ठिकाणी तर 4 धावा मिळतील हवी असावी. या 4 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 48 धावा आतापर्यंत पाहिले तर सन्मानजनक धावा संख्या उभारले गेले. विकासवरती देखील अटॅक सध्या तरी केलं जात आहे. शॉट ऑफ प्लेन बॉल अगदी करण्याचा प्रयत्न परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. मागील 2 बॉल वरती 2 मोठे फटके आले होते परंतु त्याच मोठ्या फटक्यांचा सध्या तरी भरणा करत असताना हा डॉट बॉल पाहायला मिळतोय. या षटकाचा विचार केला तर आतापर्यंत 12 धावा खर्च केला परंतु इथे देखील फटका चांगला अगदी पॉईंटच्या डोक्यावरनं हा बॉल मात्र पाठवला डीप पॉइंट मध्ये. शेवटच्या बॉल वरती पाहिलं तर या ठिकाणी चौकार अंकित केलाय. षटक क्रमांक 3 संपलाय आणि 3 षटकांचा समाप्त. तर या ठिकाणी नक्कीच आपण आपल्या मान्यवरांचं या स्पर्धेच्या वतीनं सुसज्जित मान सन्मान करणार आहोत. तर नक्कीच आम्ही प्रकाश पवार सरांना विनंती असेल की आपल्या शुभास या ठिकाणी नक्कीच आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री चौधरी साहेब यांच्या ठिकाणी आपण यशोचित मान सन्मान करायचा आहे. अगदी या स्पर्धेची आठवण म्हणून सन्मान चिन्ह व त्यानंतर या अगदी या ठिकाणी माहिती शाल देऊन चौधरी साहेबांचा आपण या ठिकाणी नक्कीच औदंबरी हिल्सचे मालक आहेत चौधरी साहेब. नक्कीच त्यांच्या या स्पर्धेमध्ये मान सन्मान केलं जात आहे पवार सरांच्या शुभ हस्ते. नक्कीच साहेब आपण या स्पर्धेत आलोय. या स्पर्धेला आपण नक्कीच 4 चांद लावले. आपल्या या स्पर्धेमध्ये पुन्हा एकदा आम्ही स्वागत करतो आणि पुन्हा एकदा आपलं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. व त्यानंतर आपले दुसरे सन्मान मूर्ती असतील ते म्हणजेच यज्ञेश जी चौधरी यांचंही या सत्कार करणार आहोत. तर आम्ही विनंती करू माननीय श्री प्रभाकरजी देशमुख यांना विनंती असेल की आपल्या शुभास्ते हा मान सन्मान आपण करायचा आहे. मायेची शाल व या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन या ठिकाणी आपण यज्ञेश चौधरी नक्कीच काही सन्मान आहेत ते आपण या षटकानंतर करणार आहोत. शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज कैलास बॉलिंग मार्क वरती पाहायला मिळतोय. शॉट ऑफ प्लेन बॉल अगदी कवच मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु या ठिकाणी हा धाव चेंडू पाहायला मिळतोय. शेवटच्या षटकात कैलास कमबॅक करण्याचं काम करतोय. नक्कीच कमबॅक करणं भरपूर महत्वाचं आहे प्रत्येकाला. जर का याही ओव्हर मध्ये 10 ते 12 रन्स आले तर नक्कीच 60च्याही पलीकडे
धावा जाऊन पोहोचतील. फटका चांगला आहे, अगदी हुक केलाय, बॉल जाईल सरळ फाईन लेग क्षेत्रात. एका टप्प्यामध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर, रन्स मिळतील 4. तर चौकार लगावलाय, धावसंख्या जाऊन पोहोचली 57 या धावसंख्येवरती. अगदी अरुणचा विचार केला तर 10 चेंडू त्यानं नक्कीच फेस केले, परंतु 10 चेंडूमध्ये अगदी महत्वपूर्ण धावा त्यानं मैदानाच्या आत गोळा केल्या. 10 चेंडूमध्ये तब्बल 25 धावा कुठून काढल्यात. अगदी सुरुवात देखील चांगली पाहायला मिळाली. दीपकनं अगदी अप्रतिम सुरुवात त्याने निर्माण करून दिली. दीपकचा विचार केला, 6 चेंडू सामना केला, तब्बल 18 धावा कुठून काढल्या. अगदी त्या 18 धावामध्ये 2 षटकार, एक चौकार देखील पाहिला. सुरुवात चांगली, परंतु शेवट देखील गोड होईल का. परंतु या ठिकाणी अजूनही अरुण जो सलामीला आला होता तो चांगली फटकेबाजी मैदानाच्या आत करतोय. इथे अगदी शपलवून खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु पॅटर्नचा संपर्क नाहीये. एक तेरी तो एक मेरी असं समीकरण सध्या तरी पाहायला मिळतोय. डॉट बॉल धावसंख्येचा विचार केला अगदी स्थिरावली 57 या धावसंख्येवरती. पार्टनरशिपचा विचार केला तर पार्टनरशिप देखील चांगली बिल्टअप पाहायला मिळते. आक्षेप घेतलाय तर तिसऱ्या पंचांची मागणी मैदानाच्या आत होते. तर इथे देखील चेक केलं जाईल. सर चेक करायचं इथे नाहीये तर यस यस सर मॅच चालू ठेवायची, इथे चेक केलं जाईल. पुन्हा एकदा गोलंदाज बॉलिंग ट्रॅक वरती कैलास. शॉर्ट ऑफ प्लेट बॉल कट केला, फटका चांगला अगदी खडमानला बीट करत असताना बॉल चाललाय सरळ टीम खडमान सीमा पार. रन्स बॉल झाला पुन्हा एकदा सीमारेषा बाहेर. फाईन लेग सीमा पार, षटकार शेवट गोड करत असताना समाप्त झाला. पहिल्या सत्रात दमदार बॅटिंग पाहायला मिळाली. नक्कीच अरुण आणि दीपकचं कौतुक करावं तेवढं. ते पाहिलं तर 4 षटकांच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात ते टॉस जरूर जिंकला मोहिनी संघाने, परंतु बॅटिंगसाठी सारंग संघाला इन्व्हाइट केला आणि सारंग संघानं प्रतिम या ठिकाणी धावा कुठल्या. पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना सारंग संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 67 धावा आणि 68 धावसंख्येचा टार्गेट उभा केलाय 4 षटकांमध्ये. तर नक्कीच स्वप्नील जोशी माफी सभी नक्कीच स्वप्नील देशमुख यांच्याकडनं कॅश प्राइज आलंय. या स्पर्धेत जो कोणताही फलंदाज गोलंदाज लगातार 3 बॉल मध्ये 3 षटकार 3 चौकार किंवा 3 विकेट संपादित करेल, जो पहिला हॅट्रिक कंप्लीट करेल नक्कीच त्याला या ठिकाणी 500 रुपये कॅश प्राइज आमच्याकडे जमा केलंय. तर नक्कीच या ठिकाणी आपण सन्मानाकडे वळणार आहोत. तर आम्ही विनंती करू प्रकाश पवार सरांना की आपल्या शुभास या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. तर आपल्या सर्वांचे लाडके माननीय श्री अनंता देशमुख यांना विनंती असेल आपण यायचं आहे समोर आणि नक्कीच या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं आपल्या या ठिकाणी यथोचित मानसन्मान केलं जाईल. मायाची ही शाल देत असताना नक्कीच पवार सरांचा शुभ असते आपलं
मानसन्मान केलं जात आहे. व त्यानंतर आम्ही विनंती करू शेखरजी देशमुख यांना देखील विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे समोर. आपल्या देखील या ठिकाणी या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान केलं जाईल. तर पवार सरांना देखील आम्ही पुन्हा एकदा विनंती करू की शेखरजी देशमुख यांचा देखील आपण या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. व त्यानंतर प्रभाकरजी देशमुख यांना देखील विनंती असेल आपण सुद्धा यायचं आहे. आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान केलं जाईल. प्रभाकरजी देशमुख नक्कीच या ठिकाणी आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा आम्ही या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष हार्दिक स्वागत करतो. तर मनोज त्यांना विनंती असेल आपल्या शुभास या ठिकाणी हा मान सन्मान करायचा आहे. व त्यानंतर अगदी स्वप्नील दादा जोशी लावलं गेलं त्यांना विनंती असेल आपण यायच्या समोर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केलं जाईल. का व त्यानंतर गणेश दादा मोरे यांचं या ठिकाणी आपण मान सन्मान करणार आहोत. तर आम्ही विनंती करू यशवंत दादा पवार यांना की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. गणेश दादा नरे यांचा या ठिकाणी मान सन्मान केलं जात आहे. तर यशवंत दादा पवार यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. व त्यानंतर रमाकांतजी देशमुख यांचं या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान केलं जाईल. तर पवार सरांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. व त्यानंतर चेतनजी क्रिकेट सरांचं देखील या ठिकाणी आपण मान सन्मान करणार आहोत. तर पुन्हा एकदा आम्ही विनंती करू पवार सरांना की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. नक्कीच चेतन सर आपण या ठिकाणी नक्कीच आपण आपला बहुमूल्य वेळ दिला. आपलं पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत पुन्हा एकदा आपला आभार व्यक्त करतो. व त्यानंतर शंकरजी शेडगे यांना देखील विनंती असेल आपण सुद्धा याच्या समोर आपल्या देखील या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान केलं जाईल. तर यशवंत दादा पवार यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. व त्यानंतर सोनू दादा देशमुख त्यांना देखील विनंती असेल या समोर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं यथोचित मान सन्मान केलं जाईल. व त्यानंतर दीपक दादा देशमुख त्यांना देखील विनंती असेल आपण सुद्धा या ठिकाणी आपले या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केलं जाईल. तर मनोज यायचं आपण नक्कीच आपल्या शुभ हस्ते या ठिकाणी नक्कीच दादांचं यथोचित मान सन्मान केलं जाईल. त्यानंतर राकेश दादा देशमुख दादांना विनंती असेल यायचा आपण हा मान सन्मान आपण स्वीकारायचा आहे. व त्यानंतर तुषार दादा देशमुख यांना विनंती असेल त्यांना विनंती असेल आपण याच्या समोर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केलं जाईल. नक्कीच अपर्णा बिअर शॉपचे मालक यांना आपण पाहू शकता आपल्या स्क्रीन समोर. तर नक्कीच पुन्हा एकदा विनंती असेल दादांना की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. व त्यानंतर कल्पेश शेडगे यांना विनंती असेल शेडगे यांना विनंती असेल आपण सुद्धा आपल्या या स्पर्धेच्या वतीनं मान सन्मान केलं जाईल.
तर यस याच नंतर आपण मायक्रोफोन वरती चेंज करूयात आणि नक्कीच मायक्रोफोन वरती इन्व्हाइट करूयात चेतनजी पिरकर सरांना. तर चेतन पिरकर सरांना विनंती असेल आपण सर यायचं आहे मायक्रोफोन वरती. ओके. तर याच नंतर सामना असणार आहे तो म्हणजे पळसदरी विरुद्ध ठाकूरवाडी. तर दोन्ही टीमचे कॅप्टन त्यांना विनंती असेल आपण टॉस साठी यायचं लगेचच. पहिला षटक आणि अगदी दीपक यांचा आपण पाहू शकता सुरुवात विकेट न करत असताना दीपक यांना पाहिलं. तर चला पळसझरी संघाचे कॅप्टन आणि वर्णे ठाकूरवाडी संघाचे कॅप्टन आपण टॉस साठी लगेच जायचं आहे. जास्त वेळ अगदी पहिला धक्का भरपूर लवकर मात्र लागला गेला तो म्हणजे संघाकडनं येऊ शकतील परंतु आता नक्कीच रुपेश आणि त्यानंतर सुनील त्या दोन खेळाडूंवरती काय नक्कीच हे मॅचचे संपूर्ण 2 एक्स्ट्रा मॅच आहेत काय. Yes, अरे तर मग दहाचा त्या असतो ना ठिकाणी प्रत्येक पंचांचा वेळेला. इशारा येतोय की व्हाईट बॉल एक अवांतर धावसंख्या जाऊन पोहोचते ती वाढवलं म्हणजे तीन, 6 या धाव फलकावरती. गुडले स्पॉटचा हा चेंडू अगदी वेगानं फेकण्यात आला परंतु या ठिकाणी बॅक हँड बॉलचा संपर्क नाहीये. अगदी दीपकने ज्या प्रकारे तू काय बोलला रे? ओव्हरमध्ये पहिल्या सत्रामध्ये ज्या प्रकारे बॅटिंग केली होती की तशाच प्रकारे त्या ठिकाणी सातत्याने समजूस गोलंदाजी पाहायला मिळते. 10% वाढवत असताना पहिल्या षटकात ओव्हर बिग बॉल फटका चांगला आहे परंतु टीम मध्ये खेळाडू उपस्थित. वॉट अ कॅच. अगदी जमिनी लगत हा कॅच होता परंतु या ठिकाणी लहरताना डुलता या ठिकाणी अप्रतिम कॅच स्वीकारली गेली. रुपेश back to the pavilion. आणि की सुनील मात्र बाद झाले. त्या पद्धती खेळण्याचा प्रयत्न होता परंतु अगदी हा चेंडू जर पाहिला सरळ फिल्डरच्या दस्तानामध्ये सापडला. भरपूर चांगली कॅच देखील पाहायला मिळाले व त्यानंतर अगदी टाळांचा कडकडाट अगदी सारंग संघाला चांगला प्रतिसाद मिळतोय. स्ट्राईक वरती नवीन फलंदाज सागर. ओव्हर पिच बॉल लॉक करण्याचा प्रयत्न होता परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क या ठिकाणी नाहीये. डॉट बॉल पाहायला मिळतोय. तर शेवटचा आणि अंतिम कॉल असेल वर्णे ठाकूरवाडी टीम कॅप्टन आणि पळसदरी टीमचे कॅप्टन. तर दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचं आहे. षटक क्रमांक पहिल्या ठिकाणी संपला आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर अगदी मोहिली संघाची धावसंख्या पाहिली तर जाऊन पोहोचली ती म्हणजे फक्त ना फक्त 6 धाबा 2 गड्यांच्या मोबदल्यात. समीकरण आता कठीण होत चाललंय. येणाऱ्या 18 चेंडू येणारे 3 षटक आणि 65 धावसंख्येची गरज. काय टाकलं बघू चला. काहीतरी टाकलं
तर चला सारंग टीम जास्त वेळ घ्यायचा नाहीये. तर पळसदरी संघाचे कॅप्टन आलेले आहेत. तर वरणे ठाकूरवाडी संघाचे कॅप्टन लगेच टॉस साठी यायचा जास्त वेळ घेऊ नका. षटक क्रमांक दुसरं गोलंदाज बॉलिंग मार्क वरती हेमंत. 18 चेंडू आणि 62 धावा संख्येची गरज. आता सातत्याने टॉप गिअर मध्ये बॅटिंग करावी लागेल. ती म्हणजेच मोहिनी संघाला इथे आपण पाहू शकता. आपण त्यांचा इशारा नो बॉल हाईट सगळ्यात जास्त आहे, परंतु या ठिकाणी नक्कीच एकच धाव मिळणार. कॅच कंप्लीट केली होती, परंतु नक्कीच पंचांचं चूक लक्ष. कंपरेपेक्षा जास्त हाईट असलेला हा बॉल भीमर बॉल पाहायला मिळाला. इथनं नशीब खुलत चाललंय की काय या ठिकाणी मोहिनी संघाचा. तर वर्णी ठाकूरवाडी टीम आणि टीमचे कॅप्टन आणि विनंती असेल आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. व त्याच दरम्यान वरणे गावचे पोलीस पाटील संजयजी दोरे यांच्या विनंती असेल आपण यायचं या आपल्या व्यासपीठावरती. या स्पर्धेमध्ये वरणाई चषकामध्ये आपलं सहर्ष हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी वरणे ठाकूरवाडी टीमला शेवटचा हा कॉल. जर का आपण टॉस साठी आले नाही तर नक्कीच जी काय पेनल्टी असेल ती नक्कीच तुम्हाला स्वीकारावी लागेल. तर या ठिकाणी पंचाने रिव्ह्यू घेतला रनआउट साठी चेक करायचा आहे. तरी असं क्लिअर आउट आहे ते फलंदाज बाद. तर नक्कीच सागरांना परतावा लागेल. सध्या तरी मोहिनी संघ अडचणीमध्ये सापडतोय, परंतु नक्कीच अडचणीतनं कोणता खेळाडू या टीमला बाहेर काढणार. नक्कीच मॅच थोडी आता पाहिलं तर कठीण होत चालली आहे मोहिनी संघासाठी. गोलंदाजी भरपूर चांगली करत असताना सारंग टीम 10 धावसंख्येवरती तिसरा धक्का लागला गेलाय. ओव्हर पिच बॉल बॅटच्या रिडार मध्ये स्वीट साऊंड ऑफ दी बॅट बॉल सीमा पार षटकार. बाहेर जाताना पाहायला मिळालाय. अप्रतिम फटका या ठिकाणी फलंदाज रमेश यांच्या बॅटमधनं कराच्या मदतीने धावसंख्येचा पोहोचते ती म्हणजे 16 धावसंख्येवरती. सातत्याने आता मात्र मोठमोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे मैदानाच्या आत मोहिनी संघाला. पुन्हा एकदा ओव्हर पिच बॅटच्या रिडार मध्ये, परंतु फटका फसलाय. अगदी लंगडला खेळाडू आहेत. सहजासहज या ठिकाणी कॅच टिपली गेली. षटकारचा उत्तर मात्र विकेट देत असत.
अगदी या ठिकाणी रमेशने मात्र षटकार ठोकला होता. असं वाटलं होतं की या मॅच मध्ये शिरकाव करणार, परंतु त्यानंतर पाहिलं तर नक्कीच लगेच दुसऱ्या बॉलवरती विकेट मिळवली गेली. गोलंदाज हेमंत यांच्या माध्यमातून अगदी नवीन फलंदाज आपण पाहिला अनिल आणि यांच्या पाठपतनं एक सिंगल आले. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचते ती म्हणजे 17 धावसंख्येवरती 4 गड्याच्या मोबदल्यात. हा देखील फटका चांगला आहे. टीपवर आपण पाहता अगदी मिड विकेटला खेळाडू उपस्थित आहेत. चांगली फिल्डिंग पाहायला मिळते. एकापेक्षा जास्त काही नाहीये. सिंगलच मिळणार. षटक क्रमांक दुसरंही संपलं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा विचार केला तर मोहिली संघ तब्बल 68 धावा चेस करत असताना 2 षटकांच्या समाप्तीनंतर फक्त आणि फक्त 18 धावा. आता मात्र समीकरण आपल्या स्क्रीनवर आपण पाहू शकता. 12 चेंडू 50 धावसंख्येची गरज सामना जिंकण्यासाठी मोहिली संघाला. झालं. तर वर्णे ठाकूरवाडी टीमचे कॅप्टन, आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण लगेचच टॉससाठी यायचं आहे. शेवटचा पुकार. जर का आपण आले नाही लवकर तर नक्की तुम्हाला जी काय पेनल्टी असेल ती नक्की स्वीकारावी लागेल. षटक क्रमांक 3. षटक क्रमांक 3 गोलंदाज विकी यांना पाहायला मिळते. नक्कीच विकी यांना आपण पाहू शकता. 12 चेंडू आणि 50 धावसंख्येची गरज. प्रति ओव्हरचा रिक्वायर्ड रन रेट पाहिला तर 25.00 सरासरीने धावा बनवाव्या लागतील. म्हणजेच प्रत्येक ओव्हरमध्ये 4 किमान षटकार ठोकावे लागतील गोलंदाजांना. कठीण काम, परंतु या ठिकाणी प्रयत्न करावे लागतील. प्रयत्नार्थी परमेश्वर. केल्याने होते रे, आधी केलेच पाहिजे. 12 बॉल 50 धावसंख्येची गरज. शॉट आपले बॉल. इथे फटका भरपूर चांगला आहे. बॉल जाईल सरळ सीमारेषा बाहेर. अगदी षटक क्रमांक 3 आणि 3ऱ्या ओव्हरचा आहे षटकार. अनिल यांच्या पाठपत्ता आपण पाहिलं तर षटकार आलाय. मॅच पुन्हा एकदा ऑन पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवरती षटकार आलाय. सध्या तरी आता सातत्याने अटॅकिंग क्रिकेट खेळावं लागेल. प्रत्येक बॉलवरती धावा येणं भरपूर महत्वाचं आहे. ते म्हणजेच मोहिली संघाला. इथे देखील फुलटाच बॉल परंतु आता मात्र ड्राईव्ह करण्यात आला. अगदी ऑन साईड आपण पाहतात खेळाडू उपस्थित. बॅकअप चांगला आहे. अगदी पाहिलं तर अरुण होते. अरुणकडनं थोडी चूक झाली परंतु त्यानंतर बॅकअप भरपूर चांगलं. परंतु 2 धावा त्या ठिकाणी कंप्लीट केल्या गेल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा संख्येच्या मदतीने टीमची टोटल 26 धावा पाहायला मिळते. अजूनही पाहिलं तर 43 धावा बनवायच्या आहेत. 10 चेंडू 42 धावा संख्येची गरज. इथे पाहिलं तर पंचांचा इशारा. नो बॉल. सोने पे सुहागा. इथनं पाहिलं तर नक्कीच सिंगल तर पूर्ण झाले. दुसऱ्याचा प्रयत्नाने दुसरी ही धाव कंप्लीट केली गेली. 1+2 टोटल 3 धावा इथे ऍड केल्या जातील. नशीब सध्या तरी साथ देतोय ते म्हणजे मोहिनी संघाला. तुमची 99% मेहनत आणि 1% तुमचा लक असलं तर नक्की 100% तुम्हाला यश मिळतं. सध्या तरी आता तो 1% लक मोहिनी संघाच्या बाजूने आहे की सारंग संघाच्या बाजूनं. मॅच मात्र नक्कीच शेवटच्या चेंडूपर्यंत नक्कीच पाहायला मिळणार आहे. 3 धावा या ठिकाणी ऍड केल्या गेल्या. धावसंख्येचा विचार केला तर जाऊन पोहोचले ते म्हणजेच 29 या धाव फलकावरती. नशीब सध्या तरी साथ देते ते म्हणजेच मोहिली संघाला. अगदी या खेळपट्टीचा विचार केला तर धावा चेस केल्या जातात परंतु ओ
व पिछवाल फटका या ठिकाणी चांगला, परंतु जाईल सीमारेषा बाहेर. वॉट अ शॉट. फ्री हिटचा बरोबर फायदा उचलला गेलाय. मैदानाच्या आत अनिलचा बॅटमधला पॉवरफुल षटकार. त्याच दरम्यान सचिन दादा जोरे यांच्या या ठिकाणी आगमन झालंय. नक्कीच त्यांच्या माध्यमातून या खेळपट्टीवरती नक्कीच जसे बी नक्कीच त्यांच्या माध्यमातून लाभण्यात आलं होतं आणि नक्कीच त्या दादांचं या ठिकाणी आगमन झालं. तर दादांना विनंती असेल की आपण यायचं आहे आपल्या व्यासपीठावरती. वर्णा चषकामध्ये आपलं सहर्ष मनपूर्वक हार्दिक स्वागत. तर या ठिकाणी सर्व संघांना आम्ही विनंती करू, जर आपण वेळेवरती टॉस साठी आले नाहीयेत तर नक्कीच षटकं मात्र कमी करण्यात येतील. ह्या सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. त्याच दरम्यान राजेंद्र देशमुख आणि अनिकेत देशमुख या दोन्ही मान्यवरांना देखील या स्पर्धेमध्ये सहर्ष हार्दिक स्वागत. नक्कीच विकी सुरुवातीच्या चेंडूंवरती नक्कीच मार पडला, परंतु त्यानंतर इथे हा बॉल डॉट फेकत असताना कमबॅक करून देत असताना आपल्या टीमला अगदी डॉट बॉल आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 35 फुलटास होता, पर्वणी होती, परंतु या ठिकाणी बॅटर मिस. यष्टीरक्षक देखील बीट झाले. नशिबाची साथ पुन्हा एकदा मिळते मोहिनी संघाला. पायच्या स्वरूपात मिळतील चार. आणि सर्वात महत्वाची सूचना सर्व संघांना विनंती करू, जेव्हा तुम्ही टॉसला येता तेव्हा नक्कीच जी काही आपले प्रवेश फी असेल ते आपण टॉसच्या वेळेस आपण आयोजकां प्रवेश फी मात्र पूर्ण घेतली जाईल. शेवटचा बॉल, परंतु या ठिकाणी आपण पाहिला अगदी शेवटचा बॉल आपण पाहिलं तर नक्कीच डॉट आला. या ओव्हरचा विचार केला तर तब्बल या ओव्हरमध्ये 17 धावा पाहायला मिळाल्या. आता मात्र समीकरण पाहू शकता. येणारे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये तब्बल 29 धावसंख्येची गरज. तर त्याच दरम्यान आपण जाऊया व्यासपीठावरती. मान्यवरांचा आपण सत्कार करणार आहोत. वर्णे गावाचे पोलीस पाटील माननीय श्री संजयजी झोरे यांच्या या ठिकाणी आपण या व्यासपीठावरती त्याच्यातच मान सन्मान करणार आहोत. तर आम्ही प्रकाश पवार सर्वांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते नक्कीच स्वप्नीलजी संजयजी झोरे यांच्या या ठिकाणी आपण आपल्या शुभ हस्ते मान सन्मान करायचा आहे. तर शेवटचा षटक, शेवटचे 6 बॉल आणि 6 बॉल मध्ये 29 धावसंख्येची गरज आहे. शॉर्ट ऑफ लेग बॉल हुक केलाय, फटका चांगलाय, बॉल चला सरळ सीमारेषा बाहेर. पहिल्याच बॉल वरती संघर्षाचा संकटात करत असताना तर नक्कीच अजून काही सन्मान आहेत आपण करूया. तर सचिनजी जोरे त्यांचा सत्कार आपण करणार. नंदू पवार यांना विनंती असेल की आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा आहे. तर सचिन जोरे यांचा मान सन्मान करायचा आहे, आम्ही विनंती करू. नक्कीच मॅचला आता मजा येणार आहे. 6 बॉल मध्ये 29 ची गरज असताना पहिल्याच बॉल मध्ये षटका ठोकलाय. आता 5 बॉल आणि तेबीची गरज. फटका फसलाय, उंच गेला, परंतु झेल होणार का? यस, कॅच या ठिकाणी कंप्लीट केली. व्हॉट कॅच.
ची गरज. फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर बाद. कैलास बॅक टू दी पवेलियन. अतिशय निर्णायक चेंडू, परंतु इथे आपण पाहिलं तर फटका फसला. डीप मध्ये खेळाडू आहेत परंतु झील देखील ड्रॉप. आणि नक्कीच पाहिलं तर अरुण होते परंतु अरुणकडनं इथे झील ड्रॉप. 4 बॉलमध्ये 23 धावा पाहिजे होत्या परंतु त्यानंतर पाहिलं तर 2 धावा या ठिकाणी कंप्लीट केल्या. आता मात्र 3 बॉल आणि 1 विकेटची गरज. सामना पूर्णपणे आता सारंग संघाच्या बाजूने. आणि इथे देखील आपण पाहिलं तर विकेटचा बदल. फलंदाज बाद. खऱ्या अर्थानं यशस्वी होण्यासाठी ज्या मान्यवरांनी अफाट मेहनत घेतली त्यांचा या ठिकाणी आपण नक्कीच सत्कार करणार आहोत. माननीय श्री प्रभाकर देशमुख आणि त्यांच्या समवेत देशमुख यांचा आपण एक विशेष सन्मान करणार आहोत. नक्कीच त्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अफाट मेहनत आणि खऱ्या अर्थानं ही स्पर्धा देखील यशस्वी करण्यामागे त्यांचा भरपूर मोलाचा वाटा आहे. तर विनंती असेल यशवंत पवार यांना की आपल्या शुभ हस्ते या दोन्ही मान्यवरांचा आपण या ठिकाणी मान सन्मान करायचा आहे. तर विनंती असेल मान्यवरांना आपण हा मान सन्मान स्वीकारायचा आहे. तर पंचांचा इशारा नो बॉल. आणि त्यावरती आपण पाहिलं तर 2 धावा तब्बल 3 धावा या ठिकाणी ऍड केल्या जातील. 2 बॉल 18 ची गरज. तर त्याच दरम्यान आम्ही विनंती करू या ठिकाणी वर्णे ठाकूरवाडी वर्णे गावातील कोणी ग्रामस्थ मंडळ असेल तर वर्णेवाडी नक्कीच या आजूबाजूच्या गावातील कोणी ग्रामस्थ मंडळ असेल तर सर्व ग्रामस्थ मंडळांना विनंती असेल की आपण आपल्या व्यासपीठावरती येऊन या सामन्यांचा आपण आनंद लुटायचा आहे. त्याच दरम्यान आम्ही विनंती करू गौरीनाथ वाघ व त्यानंतर पुंडलिक शिर्के या दोन्ही मान्यवरांना विनंती असेल आपण